म्हणजे श्रद्धा, भक्ती. गुरु म्हणजे निष्ठा, कर्तव्य. गुरु म्हणजे विश्वास, वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श व प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. गुरुपौर्णिमेनिमित्त संपन्न होणाऱ्या आजच्या प्रेरणादायी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ, पूजनीय गुरुवर्य आणि उपस्थित श्रोत्यांना मी वैष्णवी विद्याधर मांडके अंतःकरणापासून वंदन करते. आज गुरुपौर्णिमा. याच दिवशी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला. महाभारत हा महान ग्रंथ गुरु महर्षी व्यास यांनीच लिहिला आणि जीवनातील कर्तव्याची जाणीव करून दिली. मानवी जीवनात गुरुला मोलाचे स्थान आहे. प्रत्येक यशस्वी माणसाच्या यशामध्ये गुरुचा सिंहाचा वाटा असतो. आपल्या जीवनातील आपला पहिला गुरु म्हणजे आई. जन्मदात्या आईसारखे दुसरे दैवत नाही जिने आपल्याला घडवले. आपले दुसरे गुरु म्हणजे वडील, ज्यांचे बोट धरून आपण आपले पहिले पाऊल टाकले. आपले तिसरे गुरु म्हणजे आपले नातेवाईक, ज्यांनी आपल्या मार्गातील अडथळे दूर केले. आपले चौथे गुरु म्हणजे शिक्षक, ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले, संस्कार दिले, संवेदनशील नागरिक बनवले. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय जाण नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरील मैलाचा दगड म्हणजे गुरु. जाणीवेच्या पलीकडील समजावणे म्हणजे गुरु. ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा म्हणजे गुरु. पुस्तकाबाहेरचे ज्ञानभंडार म्हणजे गुरु. ज्ञानधनाने भरलेली घागर म्हणजे गुरु. क्षमा करुणेचा अथांग सागर म्हणजे गुरु. आदराचे श्रद्धास्थान म्हणजे गुरु. शाळारूपी मंदिरातील ज्ञानरूपी साक्षात्कार म्हणजे गुरु. जीवनातील कलाकृतीचे शिल्पकार म्हणजे गुरु. मानवी जीवनातील अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त गुरुमध्येच आहे. गुरु शिष्य परंपरा ही अनादी कालापासून चालत आलेली महान परंपरा आहे. शिष्याची भूमिका पार पाडत यशाचे शिखर आपण नक्कीच गाठू. गुरूंना दिलेली हीच खरी गुरुदक्षिणा असेल. आपला भारत देश जागतिक महासत्ता बनण्यासाठी आगेकूच करत असताना देशप्रेमी नागरिक घडवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षकांवर अर्थात गुरूंवरच आहे. देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करणारे सैनिक, वैज्ञानिक, डॉक्टर, इंजिनियर, खेळाडू, प्रामाणिक राजकारणी आणि आदर्श विद्यार्थी घडवणारे शिक्षक निर्माण करण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या मार्गदर्शकांना अर्थात गुरूंना मी पुन्हा एकदा वंदन करते व थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.